मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन उल्हासनगरच्या वतीने अंबरनाथ मुस्लिम जमातचे नवनियुक्त अध्यक्ष हाजी सलीमभाई चौधरी आणि त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ उल्हासनगर 5 येथील जालिया मंदिराजवळ संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी जलील खान अध्यक्ष, शकील खान कार्याध्यक्ष आणि अनिल सिन्हा महासचिव उपस्थित होते। फाउंडेशनच्या वतीने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमांवर कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। कार्यक्रमात उल्हासनगरातील मुस्लिम बांधवांना भेडसावणाऱ्या दफनभूमीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। या संदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की उल्हासनगर 5 भागात मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीची प्रचंड गरज आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे आम्ही या मागणीसाठी निवेदन सादर करणार आहोत। या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच पुढील कार्ययोजना आणि दफनभूमीच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजातील विविध प्रश्नांवर एकत्रित चर्चा करून त्यावर उपाय आखणे, तसेच एकता आणि सहकार्याची भावना बळकट करणे, असे आयोजकांनी सांगितले। सत्कार समारंभ उपस्थित मान्यवर, मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला आणि यापुढेही मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याचा संकल्प सर्वांनी केला। पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। आज इथे अंबरनाथमध्ये जे आपलं विजय झालेले फायनलला आमची पुरी टीम, आमचे जलीलभाई, आता मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन आणि उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी 1 ते 5 त्यांनी आज इथं संपर्क केले की त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो तुला। आणि येणाऱ्या कामासाठी आम्ही सगळ्या एकत्र होऊन पत्रकार इथे कब्रस्तान दफनभूमी नाही आहे, दफनभूमीचा प्रश्न नाही 4 नंबर 5 नंबरमध्ये बडे कल्चर्स आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आम्हाला खासदार साहेबांनी पण आश्वासन दिलं होतं, आमदार साहेब पण आश्वासन दिलं होते की लवकरच मुस्लिम समाजाला आम्ही दफनभूमी देऊ। अजून पण ते झाले नाही, पण आम्ही त्यांचा प्रयत्न करून त्यांच्याकडे आम्ही घेणार आहोत आणि ते होणारच आहे आज नाही उद्या। आणि ते एकदा आम्ही इथं उल्हासनगरमध्ये 4 ते 5 दफनभूमीसाठी प्रयत्न करत आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की खासदार साहेब आणि आमदार साहेब, ते केंद्र साहेब लगेच अंबरनाथला आम्हाला कब्रस्तान ते दफनभूमी दिले 1 एकर 131 सर्वे नंबर जामून फाटायला, त्याचे कमीत कमी 8 करोड रुपये दाम आहे। तर इथं पण इलेक्शनमध्ये आम्ही केंद्र साहेबांना पाठिंबा दिले होते, मुस्लिम समाज सभा, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की उल्हासनगर साहेब आम्ही करून देऊ। ते आम्हाला पक्का खात्री आहे तर केंद्र साहेब ते दफनभूमीसाठी करणारच काम। अंबरनाथ मुस्लिम सेवा संस्थेचं इलेक्शन झाल्यानंतर हे कमिटी जी नवीन नियुक्ती झाल्यानंतर आज परत एकदा त्यांना लोकांनी विश्वासात ह्या ठिकाणी निवडून दिलं। त्या अध्यक्ष चौधरी साहेब आणि त्यांची पूर्ण कमिटी आज या समाजामध्ये अडीअडचणी ज्या आहेत, उदाहरणार्थ शिक्षण आहे, आरोग्य शिबिर आहेत, त्याच्यानंतर लोकजनाच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत। या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न जो आज या उल्हासनगर 5मध्ये जी लोकसंख्येच्या आधारे जर आपण बघितलं की या ठिकाणी दफनभूमी नाही आहे आणि त्या दफनभूमीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत। पण आता ह्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही ताबडतोब या ठिकाणी इथले खासदार, ठाण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करून ही दफनभूमी आम्ही लवकरात लवकर घेऊन या समाजासाठी आम्ही देणार आहोत। या ठिकाणी आज त्यामुळे आम्ही एकत्र जमलो आणि या ठिकाणी सगळ्यांचा सत्कार झाला आणि आपसात चर्चा झाली की ह्या पुढील रूपरेषा कशी आखणी करायची, त्यामुळे आज असा कार्यक्रम।